शुभ सकाळ मित्रांनो, स्वागत आहे लाईव्ह मुंबई आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तर सकाळचे वाजले ते 6:30 आणि खूप दिवस झालेत आपला फिशिंगचा व्हिडिओ नाही आला आहे। तर आज मी चाललो आहे फिशिंग करण्यासाठी। म्हणजेच खास करून बघायला गेलं तर भरती खाली गेलेली आहे, म्हणजे ओठी लागलेली आहे समुद्राला आणि समुद्राला सुकलेलं आहे। तर आज आपण जाणार आहोत ते शिंपल्या पकडण्यासाठी। तर शिंपल्या पकडण्यासाठी माझ्यासोबत आहेत ते माझे पप्पा। हे बघा, हे आहेत माझे पप्पा। मी आणि पप्पा चाललो होते शिंपल्या पकडण्यासाठी। तर बघूया किती शिंपल्या भेटतात त्या आणि कशा प्रकारे आहेत ते शिंपल्या। तर चला तुम्हाला दाखवतो ह्या शिंपल्या किती भेटतात त्या। तर बघा, समुद्राची भरती किती खाली गेलेली आहे आणि समुद्र हा सुकलेला आहे आणि सुकलेला तर मला आता याच्यामध्ये थोड्याफार शिंपल्या भेटणार आहेत। तर बघूया आपण किती आता शिंपल्या भेटतात। तर पप्पा तर खाली गेले आहेत, मी आरामात चाललेलो आहे इकडे। तर इकडे बघू शकता, हे बघा ही आहेत काळवे। बघा खडकावर कशी चिटकलेली आहेत ते काळवे। आणि बघा, आणि हा सकाळ सकाळचा समुद्राचा नजारा। तर चला तर जाऊया आपण शिंपले पकडायला। हां, तर बघा इकडे पप्पांना पहिलीच खेकडे भेटलेली आहे। बघा, हे बघा। तर बघा पप्पा इकडे शिंपल्या काढण्याची सुरुवात केलेली आहे। तर हे बघा, पप्पांना शिंपली भेटलेली आहे। बघा पप्पा, हे बघा, बघा पहिल्याच याच्यामध्ये पप्पांना या 2 शिंपल्या भेटलेल्या आहेत, बघू शकता। तर बघा अशा प्रकारे पप्पा आता चिखलाच्या आतमधून शिंपल्या काढत आहेत। हे बघा, बघू शकता तुम्ही, अशा रीतीच्या आतमध्ये आहे ना शिंपल्या असतात। तर हे बघा, शिंपली बघू शकता तुम्ही कसे चिखलाच्या आतमध्ये आहेत ते। बघा, हे बघा एका जागेवरती जवळजवळ 5 ते 7 शिंपल्या भेटलेल्या आहेत। हो बघा, तर बघा दर्याचा नजारा तुम्ही बघू शकता। आणि अशा प्रकारे पाणी सुकल्यानंतर सर्वजण अशा प्रकारे शिंपल्या काढायला येत असतात। तर बघा हा समोर दिसतो तो कोस्टल रोड। अरे गेलेत कोणतरी, अरे आता चालू रे। हा बो गेलेत कोणतरी। बघा इकडे सर्व असे शिंपल्या काढायला आलेले आहेत आता। शंख बघू शकता तुम्ही, स्टारफिश बघा।
पापा किती व्हिडिओ शिंपल्या काढत आहेत त्या बघू शकता पुन्हा. बघा एका जागेवरती जवळजवळ 10 शिंपल्या भेटलेल्या आहेत बघा. आणि साईज पण तुम्ही बघू शकता किती मोठी आहे ती शिंपल्यांची. इकडे बघा, इकडे जगदीश पण आलेला आहे आमचा शिंपल्या काढण्यासाठी. बघा तेच किती भेटल्यात हे बघा. सध्या तर एवढे भेटले हां तिथे ठेवले तर ते. हां मग जगदीशला पण आहे ना जवळजवळ एक 10 शिंपल्या भेटलेल्या आहेत, त्याच्या हातामध्ये आहेत. तिथे ठेवले साईडला. बघा इकडे सर्वजण कसं आहे शिंपल्या काढत ते. आणि आमच्याकडे कल्पेश भाई सकाळ सकाळ उठून आलेला आहे. कल्प काय भेटला काय? थोडे थोडे भेटतात. बघा कसे खेकडा खडकाच्या आतमधून शिंपल्या काढत येतो. बघा इकडे बघा, इकडे बघा मग अशा दगडीच्या खाली पण अशा शिंपल्या भेटतात. माकली बघा कशी चालते ती. बघा खेकडी कशी पकडलेली ती. बघा आतापर्यंत एवढ्या शिंपल्या भेटलेल्या आहेत. जवळजवळ एक 20-25 मिनिटाच्या अंतरानंतर एवढ्या शिंपल्या काढलेल्या आहेत पप्पांनी. बघा एका सुईत शिंपल्या बघितल्या त्या.
पकडत जाते. आणि बघा एका त्यामध्ये किती शिंपल्या भेटल्यात त्या. जवळजवळ 12 ते 15 शिंपल्या आहेत एका ठिकाणी. हे बघा अशा प्रकारे रेतीमध्ये शिंपल्या भेटतात. बघू शकता. हे बघा 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 किती शिंपल्या आहेत त्या. बघा जवळजवळ 10 ते 15 शिंपल्या एकाच जागेवरती भेटल्यात. अशा प्रकारे रेतीच्या आतमध्ये अशा शिंपल्या भेटत असतात. बघा तर बघा एक पाऊण तासानंतर पुन्हा भरती चालू झालेली आहे आणि पाणी आता पूर्ण वर येण्यासाठी सुरुवात झालेली आहे. आणि आमच्या पण शिंपल्या काढून झालेल्या आहेत. तर बघू तुम्हाला दाखवतो की ती मला किती शिंपल्या भेटतात त्या, म्हणजे मी किती काढल्यात त्या आणि पप्पांनी वेगळ्या काढलेल्या आहेत. मला एवढ्या शिंपल्या भेटलेल्या आहेत. पूर्ण एवढी पिशवी. तुम्हाला पप्पाने किती शिंपल्या काढल्या तर तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता इकडे बघा. बघा पप्पा किती काढल्यात. हो हो बघा. तर पप्पानी बघा किती शिंपल्या काढल्यात त्या. आता एक पाऊण तासाच्या आतमध्ये किती शिंपल्या काढल्या तर तुम्हाला दाखवतो. बघू शकता तुम्ही जवळजवळ एक सिमेंटची पिशवी अर्धी भरलेली आहे. आणि आज पप्पानी बाजी मारलेली आहे. माझ्यापेक्षा पप्पानी डबल शिंपल्या काढल्यात. आज पप्पाने आणि मी किती शिंपल्या पकडल्या तर दोघांच्या थैल्या पण रेडी आहेत. आता बघूया कोण बाजी मारतो. मला वाटतं पप्पानी जास्त शिंपल्या पकडल्यात. माझापेक्षा तरी खूपच जास्त आहेत. तर चला तुम्हाला दाखवतो आता एक साफ करून, म्हणजे वरती धुवून या शिंपल्या कशा दिसतात त्याने किती पकडल्यात त्या. तर बघा या 2 पिशव्यामध्ये शिंपल्या आहेत आणि ही मी पकडलेली शिंपल्यांची पिशवी आणि ही पप्पाने पकडली. तर आता पप्पा तुम्हाला हे शिंपल्या मस्त साफ करून दाखवतील किती पकडल्या. तर बघ चला बघूया आपण या शिंपल्या आता किती आहेत त्या. बघा इकडे ही माझी पिशवी पप्पाने खाली केलेली आहे. तर बघू शकता किती शिंपल्या आहेत त्या. बघा शिंपल्याची साईज पण बघू शकता तुम्ही. बघा सर बघा ही पप्पांचे बघा किती शिंपल्या आहेत त्या. एक 45 मिनिटांमध्ये आम्ही किती शिंपल्या पकडल्या तर तुम्ही बघू शकता. आता बघा पप्पा शिंपल्या पकडण्यामध्ये माहीर आहेत. त्यामुळे बघू शकता तुम्ही किती शिंपल्या पकडल्यात त्या.
आज आम्ही खेकड्या नाही पकडल्या, कारण आम्हाला खेकड्या पकडण्याची इच्छा नव्हती, त्यामुळे आम्ही खेकड्या नाही पकडल्या, आम्ही फक्त शिंपल्याच पकडल्यात. पण अशा प्रकारे ह्या खेकड्या पण मिळतात इकडे. तर बघा हा माझा भाऊ पण तिकडे गेलेला होता. तर मला वाटतं त्यांनी खेकड्याच पकडल्यात वाटतं. किती काढल्यास खेकड्या? अरे वा, बघा याला किती खेकड्या भेटल्यात त्या. तर मला दाखवतो तुम्हाला किती खेकड्या भेटल्यात त्या. हे बघा खेकड्यांची साईज बघा आणि खेकड्या बघा किती आहेत त्या. बघू शकता साईज बघा खेकड्यांची किती आहे, मोठी आहे ती बघा. खेकड्यांची साईज बघा तुम्ही किती मोठी आहे ती. हा माझा भाव रितेश भोपी. भाऊ काम काढलंच आज, काम 25 आज. आणि इकडे पप्पाने सर्व शिंपल्या धुतलेली त्या साफ केलेल्या आहेत. तर बघू शकता तुम्ही हे शिंपल्या किती आहेत त्या. किती शिंपल्या आहेत त्या. साईज बघा शिंपल्यांची किती आहे ते. पप्पाने किती शिंपल्या पकडल्या त्या बघा. पप्पा किती आहेत? तरी पण 7-8 किलो आहेत बघा, एवढ्या आहेत. साईज बघा तुम्ही. चला तर बघा की एवढ्या शिंपल्या पकडल्यात. मला जवळजवळ उचलत नाही, जवळजवळ नाही करून तर 8 ते 10 किलो शिंपल्या आहेत त्या. आणि यास खूप दिवसांनी पाणी गेलं होतं त्यामुळे खूप शिंपल्या भेटल्या आहेत. तर हा आजचा शिंपल्याचा व्हिडिओ, म्हणजेच शिंपल्या कशा पकडतात त्याचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया अशात नवनवीन व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.